आज जर पायी चालत गेलो तर इंटरव्ह्यूला वेळेत पोहोचणं होणार नाही. खर्च नको म्हणून रिक्षा करायची नाही ठरवलंय, पण मला वाटतं रिक्षा करावीच लागेल, कारण वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. त्याशिवाय इंटरव्ह्यू होणार नाही, नोकरी मिळणार नाही. रिक्षा तेव्हा माझ्या मणीला आजच्या इंटरव्ह्यू मध्ये यश दे, त्याला ही नोकरी मिळू दे. मी तुला 11 लाडवांचा नैवेद्य दाखवेन. पटलं की मणीला बरं नाही म्हणून तो मीटिंगला येऊ शकला नाहीये. हे काय हे सगळं? डॅड तुम्ही कधी आल? डॅड मी आवरते पसारा. मम्मा ओरडतील म्हणून नव्हता आवरला, आता आवरते. पाय इतका दुखतोय ना, खाली टेकवला तर नुसता ठणका मारतोय. शालिनी, काय आरंभलंय तुम्ही हे? मी बसायला जातोय, तुम्ही मला बसू देत नाही आहात. शालिनी, मी तुमच्याशी बोलतोय. माझ्याकडे कोणी दुर्लक्ष केलेलं मला आवडत नाही आणि मला त्याची सवय पण नाहीये. मग सवय लावून घ्या. मलाही सवय नाहीये. माझ्या घरात मी कसं वागावं हे कोणी सांगायची. तुमचा व्यभिचार मी सहन केला ना, सवय करून घेतली ना, मग तुम्हीही या नव्या सवयी लावून घ्या. कशाला बोलते तुमच्याशी? आणि तुम्ही प्रश्न विचारणारे कोण? तुम्ही तरुणपणात एक प्रकरण केलं आणि त्या प्रकरणाचं एक मूल जन्माला आलं आणि ते मूल तुम्ही इथे आमच्या घरात येऊन वाढवलं. मी काही विचारते का त्याच्याबद्दल? काही बोलते का मी तुम्हाला? मग तुम्ही मला का विचारताय? शालिनी, तोंड सांभाळून. डॅड, सुजित, अरे देवा, हा सुजित नको त्यावेळी टपकला. इथे काही प्रॉब्लेम क्रिएट करायच्या आधी त्याला थांबवायला हवं. सुजित, व्हॉट अ प्लेझंट सरप्राइज. तू अचानक कसा आलास? अचानक म्हणजे काही कॉल नाही, काही नाही, सांगायचं ना रे. आय नो हे सगळं बघून तुला धक्का बसला असेल, बट देयर इज अ रिझन. लेट मी एक्सप्लेन. सुजित, वाह मिस्टर सरपोतदार, वाह, खरंच ग्रेट आहात तुम्ही. म्हणजे बघा ना, बाहेर जगाला स्वतःच्या घरात नीतिमत्तेचे धडे द्यायचे आणि काय वागायचं हे असं. आजवर तुम्ही तुमच्या सख्ख्या मुलाला, मला, सुजित सरपोतदारला प्रत्येक वेळी चुकीचे ठरवत आलात, मूर्खात काढत आलात. मला प्रत्येक वेळी लेक्चर देत आलात. प्रत्येक वेळी तुझं कसं चुकलंय हे मला दाखवत आलात. आणि स्वतः काय केलं मिस्टर सरपोतदार? सगळ्यात मोठा मूर्खपणा. त्या वॉर्डन सोबत तुमचं रिलेशन होतं
आणि त्यातला तुम्हाला एक मुलगा सुद्धा झालाय मणी, जो इतकी वर्ष आमच्या घरात राहतोय. आणि हे सगळं तुम्ही इतकी वर्ष लपवलं कारण तुम्हाला तुमची इमेज जपायची होती. तुमच्या इतका मॅनिप्युलेटर मी जगात आजवर पाहिला नाहीये मिस्टर सरपोतदार. तुम्ही समजताय तसं नाहीये. मग कसं आहे सांगा ना, कसं आहे मग? काय चुकीचं बोलतोय सुजित? हा सुजित, पाहिलं ना आणि काय दिवे लावलेत आणि वर मलाच बोलतायत. हात उचललाय आणि माझ्यावर. मॉम तू प्लीज शांत हो आणि तू अजिबात काळजी नको करूस. मी असेपर्यंत तुझ्यावर कोणीच हात नाही उचलू शकत. त्या वॉर्डनसाठी आणि त्यांच्या इलिजिटिमेट मुलासाठी जर ह्यांनी तुझ्यावर हात उचलला ना तर तुझा हा लिजिटिमेट मुलगा तोच हात धरून त्या माणसाला घरातनं बाहेर काढेल. सुजितराव, तुम्ही मला माझ्या या घरातून बाहेर काढणार आहात का? फक्त घरातनं नाही, माझ्या मॉमवर हात उचललात ना तर या जगातनं सुद्धा बाहेर काढू शकतो. मग तो माझा बाप असला तरी. आज मणीच्या इंटरव्ह्यूचा पहिला दिवस आहे आणि त्याला आशीर्वाद द्यायला त्याची आई नाहीये त्याच्या बरोबर. कसा झाला असेल का इंटरव्ह्यू? नाही म्हणजे मला जेवढी उत्सुकता आहे ना तेवढीच काळजी सुद्धा वाटते त्याची. मॅडम, हो तुमच्या मनाला काय वाटतं हे मी समजूच शकते. मणी सरांशी तुमची भेट नाही झाली म्हणून काय झालं? आई म्हणून तर तुमचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेच ना. तोच आशीर्वाद त्यांना बळ दे. आणि इंटरव्ह्यू त्यांचा चांगलाच गेला असेल, त्यांना नोकरी नक्की लागेल. हे काय? देवी आईचा अंगारा रोज मणीच्या कपाळाला लाव. नोकरी मिळण्यासाठी ना 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात, तुमची कुवत आणि नशिबाची साथ. मणीची कुवत आणि अनुभव उत्तम आहेत आणि हा देवी आईचा अंगारा त्याच्या नशिबाला साथ देईल. मॅडम, मी हा अंगारा त्यांना नक्की लावेल. स्वानंदी, तुम्ही या इथे कसे राहता ग? म्हणजे इथे कसलीच व्यवस्था नाहीये. मी तुम्हाला सांगितलं असतं हॉस्टेलवर या म्हणून, पण मणी तू इतका रागावलाय माझ्यावर की तो हॉस्टेल यायला कधीच तयार होणार नाही. खूप वाईट वाटतं ग मला या अशा अवस्थेत तुम्हाला बघताना. म्हणजे मला तर रात्री झोप सुद्धा लागणार नाही हाच विचार करून की माझी मुलं कशी राहत आहेत. मॅडम, हो तुम्ही खरंच स्वतःला त्रास करून घेऊ नका. मणी सर आणि मी या घरात खूप आनंदी आहोत खरंच. म्हणजे बंगल्यावर सगळ्या सुखसोयी होत्या हे मला मान्यच आहे, पण आम्ही तिथे पिंजऱ्यात होतो. सरपोतदार साहेबांनी आम्हाला तिथे ठेवलं होतं. सगळं त्यांच्या मर्जीप्रमाणे व्हायचं. आम्हाला आमचं आयुष्य जगताच येत नव्हतं. तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. मला मान्य आहे या घरात काहीच सोय नाहीये, पण मी आणि मणी सर आम्ही इथे एकत्र आहोत. आम्हाला आमचं स्वातंत्र्य आहे. सरपोतदार साहेबांचे उपकार नाही आहेत आमच्या डोक्यावर आता. आणि आमच्या गरजेच्या काळात या छोट्याशा खोलीच्या 4 भिंतीच आम्हाला आधार देतील. ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. तुम्हाला माहितीये, माझी आई कायम म्हणायची, वास्तू 4 भिंतींनी बनते
पण त्या घराला घरपण तिथे राहणाऱ्या माणसाच्या आनंदाच्या वास्तव्याने येतं. आम्ही खरंच इथे आनंदात आहोत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. कळते मला आणि पटते सुद्धा, पण आईचं मन आहे ना, ते म्हणायला तयार नाही की आपली मुलं अशा अवस्थेत राहतात. काय झालं? एक बोलू? बोल ना. गैरसमज करून घेऊ नका. मणी सरांच्या यायची वेळ झालीये. त्यांनी तुम्हाला इथे बघितलं तर परत बोलण्याच्या नादात मला लक्षातच नाही आलं, भानच नाही राहिलं. आणि त्याने मला इथे पाहिलं तर पुन्हा चिडेल आणि नाही, नको ते सगळं. हे घे. हे काय? सध्या तुम्हाला पैशांची गरज आहे म्हणून माझ्याकडनं. तुमची गाडी रुळावर येईपर्यंत नंतर मला परत दे व्याजासकट. ठीक आहे, आता हे ठेव. नाही मॅडम, अहो याची काहीच गरज नाहीये. गरज नाही कशी? तुला नाहीये, मला गरज आहे. मला माझ्या मुलांना नीट राहताना बघायचंय. ठेव तुझ्याकडे. हो पण अरे स्वानंदी, या इथे काय करताय? आणि यांना इथला ऍड्रेस कोणी दिला? तुम्ही? नाही, स्वानंदीने मला पत्ता नाही दिला, मी शोधून काढला. आईला मुलांची काळजी असते. तू स्वानंदीवर ओरडू नकोस, तिचा काही दोष नाही. स्वानंदी, त्यांना सांगा त्यांची कसल्याच प्रकारची काळजी नकोय आणि कुठल्या प्रकारचा उपकारही नको. ते पैसे परत करा, पैसे परत करा आणि जायला सांगा त्यांना. इथून पुढे स्वानंदी, तुम्ही जर यांच्याशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला तर मला आपल्या नात्याबद्दल पण विचार करावा लागेल. अहो पण मणी सर सॉरी, खरंच सॉरी. वॉर्डन मॅडम इथे आल्यात म्हणून तुम्हाला राग आलाय माहितीये मला, पण अहो त्या स्वतः आल्यात, मी नव्हतं बोलवलं त्यांना. खरंच सॉरी, पण तुम्ही माझ्यावर चिडू नका, प्लीज चिडू नका. नाही, इट्स ओके, मी तुमच्यावर नाही चिडला. मणी सर, इंटरव्ह्यू कसा गेला? नोकरी लागली ना तुम्हाला? नाही, पण छान गेला इंटरव्ह्यू. मणी सर, तुम्हाला शपथ आहे माझी. काय झालंय? काय नाही, मी गेलो होतो इंटरव्ह्यूला, तिथे बरीच गर्दी होती. बराच वेळ वाट बघितली आणि जेव्हा माझा नंबर लागला तेव्हा नेमकं जे इंटरव्ह्यू घेणारे होते ते गेले होते. मग आता? मग काय, उद्या या बोललेत, बघू काय होतंय ते. मी आलोच फ्रेश होऊन. सुचितराव, आम्ही तुमचे बाप आहोत हे विसरू नका. आणि तुम्ही माझ्याविषयी बोलताना 10 वेळा विचार करत जा. माझ्याशी कोणी अशा भाषेत बोललेलं मला आवडत नाही, सांगून ठेवतोय.
बघितलं सुजित कसे बोलले मला, आत्ताही मलाच रागावले. यांनी जे केलंय त्याच्याबद्दल मी चकार शब्द पण नाही काढला. मला लग्नाआधी माहित असतं ना यांचे असले धंदे, मी लग्नच केलं नसतं. फसले रे मी, फसले. मॉम, तू प्लीज नको टेन्शन घेऊस. मी आहे ना सोबत. डॅड काही नाही करू शकणार. मम्मा, सुजित करेक्ट बोलतोय, ऐका ना त्याचं. खरंच शांत व्हा. हे बघा, रडून पास्ट नाही ना चेंज होणार, पण जर शांत राहिलात तर आपण फ्युचर प्लॅन करू शकतो. फ्युचर प्लॅन करू शकतो म्हणजे हे जे काही झालंय त्याचा मम्मांना त्रास होतोय मान्य आहे, पण यात आपल्याला एक फायदा सुद्धा झालाय, ते तुम्ही विसरताय. कोणता फायदा? काय बोलतेस तू? अगं इथे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. हो मम्मा, माहितीये मला, सगळं मान्य आहे, पण जरा आठवा. सुजित, तू पण आठव. इतके महिने आपण कशासाठी प्रयत्न करत होतो, आपल्याला काय हवं होतं, कुठल्या गोष्टीच्या आपण मागे होतो. काय बोलते संचिता, तू स्पष्ट सांगशील का? सुजित, मम्मा, मणी आणि स्वानंदी या घरातून आपल्या लाईफ मधून निघून जावेत यासाठी प्रयत्न करत होतो ना. मग आता या इन्सिडेंट्समुळे ते स्वतःच घर सोडून निघून गेले, आणि मणी डॅडवर इतका चिडलाय की तो परत कधी येणारच नाही या घरात. आणि मणी नाही म्हटल्यानंतर स्वानंदी सुद्धा नाही येणार. हा फायदा नाही का झालेला? तू म्हणतेस? अगदी खरंय संचिता, पॉइंट आहे, पण वी हॅव टू बी शुअर की ते मणी आणि स्वानंदी परत या घरात आले नाही पाहिजेत. नाहीतर इथे आपण आनंद साजरा करतोय आणि तिथे डॅड काहीतरी आयडिया करून पुन्हा त्या दोघांना या घरात घेऊन येतील. हे खरंय, आपल्या डॅडच वीक लिंक आहेत. एक्झॅक्टली. मणी सर, ही पाण्याची बाटली. आणि उपाशी राहू नका, काहीतरी रस्त्यात प्लीज पोटभर खाऊन घ्या. आणि इंटरव्ह्यूचं अजिबात टेन्शन घेऊ नका, ही नोकरी तुम्हालाच मिळणार आहे. बरं चला, येऊ मी. एक मिनिट. काय झालं आता? आता हे काय? अंगारा. देवी आईचा हा अंगारा आणि तुमच्या आईचे आशीर्वाद तुम्हाला आज नक्कीच यश देतील. चला येऊ आता. पण सर, एक मिनिट. आता काय? एक मिनिट. दही साखर. पण दही कुठून आलं घरात? मी आणलं, माझ्याकडे थोडे पैसे होते त्यातनं आणलं. बर, निघू आता. ऑल द बेस्ट. थँक्यू. Hey, how was it? It was fantastic. Good. Yeah, I will wait for you. Sure. इथे तर सगळं वातावरण एकदम हायफाय आणि फाडफाड इंग्लिश बोलणार आहे. मला इथे नोकरी कशी काय मिळणार? हॅलो मिस्टर मनी, यू कॅन गो इन. नाही कमी सर. Yes, come in. बसा. बायोडाटा. मिस्टर मणी, मला तुमच्याविषयी सांगा. मी मणी,
याआधी सुद्धा मी एका टेक्सटाईल कंपनीमध्ये काम केलंय, पण आत्ता माझ्याकडे कुठलंच काम नाहीये म्हणून कामाच्या शोधात आहे. मला तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा. फॅमिलीमध्ये मी आणि माझी बायको दोघंच आहोत. आणि आई वडील, भाऊ बहीण? नाही आहेत. मिस्टर मणी, तुमचं शिक्षण किती झालंय? MA झालंय. ओ मिस्टर मणी, मला या पोस्टसाठी कॉमर्स कॅन्डिडेट पाहिजे होता, पण तुम्ही आर्ट्स कॅन्डिडेट आहात. सॉरी, मी तुम्हाला हा जॉब नाही देऊ शकत.